सर्वांना नमस्कार. तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 50. मग आता विश्वासच्या मधल्या चुलतीनं आणि मोठ्या चुलतीनं वेगळं राहण्यासाठी एक डाव रचला आणि भोळ्या शंकरवर आळ घेतला की त्यानं मधल्या चुलतीवर हात टाकला आणि त्या मधल्या चुलत्यानं सुद्धा बैलाला मारावं तसं अमानुषपणे मुक्या शंकरला मारलं आणि शंकर रडायला लागला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच विश्वासच्या मधल्या चुलतीनं पंचायत बसवली आणि म्हणाली, आता आम्ही एकत्र खाऊ शकत नाही, आम्हाला वेगळं पाहिजे. माझा छोटा धीर कधी पण माझ्या अंतरणात घुसेल. तो सारखा माझ्याकडे बघायचा. मी आंघोळीला गेली की बघायचा, मी घरामागं लघवीला गेली तरी बघायचा. आणि त्या येड्याला काय कळतं तेव्हा? त्यानं मला काही केलं तर? ते काय नाही, आम्ही वेगळं राहणार म्हणजे राहणार, असं मधली चुलती म्हणाली. एकदम ठासूनच म्हणाली आणि तिनं थोरलीकडे बघितलं आणि थोरलीनं सुद्धा तिला डोळ्यांनी खुणवलं की असंच बोल, अजिबात मागे हटू नको. मग सासू तिला समजावत म्हणाली, अगं पण तो असं कशाला करेल? त्याला काय कळतं गं? त्याच्यावर नको नाव घेऊ. ती चुलती म्हणाली, मग मी खोटं बोलते का? माझं तुम्हाला खोटं वाटतं का? त्या येड्यावर विश्वास आहे का तुमचा? आणि माझ्यावर विश्वास नाही का? मग आता मी जीव देणार, मग तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसेल, असं म्हणून ती मुद्दाम विहिरीकडे पळाली. तसा तिचा नवरासुद्धा तिच्या मागं तिला वाचवायला आला आणि आता ती पळाली आणि गुडघ्या इतक्या पाण्याच्या विहिरीत तिनं हळूच उडी मारली. मग तिचा नवरा गेला आणि तिला म्हणाला, बरोबर चाललंय तुझं नाटक, म्हणजे मला पण कोणी काही बोलणार नाही. इतक्यात मोठी दीर जाऊ सुद्धा तिच्या मागं पळत आले आणि तिने विहिरीतल्या पाण्यात उडी मारली होती. आणि तिच्या नवऱ्यानं तिला बाहेर काढली आणि समजावत घरी घेऊन आला आणि आईला म्हणाला, आई माझी बायको जीव द्यायला गेली, याचा अर्थ ती खरं बोलते. तिनं जर जीव दिला तर माझं कसं होणार? माझी 2 पोरांचं कसं होणार? आई माझा संसार उद्ध्वस्त होईल, त्यापेक्षा आम्हाला राहू दे वेगळं. आम्हाला एकातली भाकरी नको, आम्ही वेगळं खातो. तू म्हणशील तर 3 दगडाची चूल मांडून खातो करून काहीतरी, पण माझी बायको खोटं बोलत नाही. सासू गयावया करून म्हणाली, तुला सुद्धा तुझ्या भावावर विश्वास नाही कर, तू त्याला चांगला ओळखतो ना. आणि तो मधला भाऊ बायकोने शिकवल्याप्रमाणे म्हणाला, पण माझी बायको खोटं बोलते असं वाटत नाही, नाहीतर ती जीव द्यायला कशाला गेली असती. आणि ती मधली म्हणाली, ते काय नाही, आत्ताच्या आत्ता माणसं जमवायची आणि मला वाटणी पाहिजे, नाहीतर मी माझी पोरं घेऊन निघून जाईन, नाहीतर जीव देईन. आता लगेच थोरला पुढे आला आणि म्हणाला, आई अगं असलं सगळं होण्यापेक्षा वेगळं खाल्लेलं बरं. आम्ही आमच्या तोंडानं वेगळं मागितलं का? इतकी वर्ष राहत होतोच की एकत्र, पण आता शंकरनं असं केलं तर काय करणार? आणि मग सगळं शंकरवर ढकललं आणि म्हातारीचा नाईलाज झाला. तिनं वाटणीला परवानगी दिली. आता सगळी पंचायत बसवलेलीच होती. मधली चुलती शंकरवर नको नको ते आरोप करत होती, पण भोळा शंकर, त्याला काहीच बोलता येईना आणि त्याच्या बाजूनं कोणच बोलत नव्हतं. त्यामुळे पंचायत बसलेल्या माणसांना सुद्धा काय बोलावं ते कळेना. शंकर मात्र गरीब चेहरा करून, अंगावर घोंगडं घेऊन सुतकी चेहरा करून बसला होता आणि सारखा रस्त्याकडे बघायचा. पद्मा, वैशाली आणि विश्वास कधी येतील याची वाट बघायचा. मग शेवटी पंचायत म्हणाली, ठीक आहे, पद्मा येईपर्यंत तरी वाट बघूया आणि मग वाटणी करूया. तिघांची वाटणी समान झाली पाहिजे. तशी थोरली आली आणि म्हणाली, समान वाटणी कशासाठी? का करायची समान वाटणी? माझा नवरा थोरला आहे, इतकी सगळी प्रगती त्यानं केली आहे. शंकरला कुठं काय येतं? तो नुसता बैल सांभाळतो. बरोबरीची वाटणी होणार नाही, आमचा हिस्सा जास्त आहे. नुसती बैल सांभाळून त्याला इतकी संपत्ती द्यायची काय गरज आहे? आता मधली सुद्धा पुढं आली आणि लगेच म्हणाली, हो हो, तिचं बरोबर आहे, वाटणी बरोबर नाही होणार. नंतर जी काही जमीन वगैरे घेतली ते आमच्या नवऱ्यांच्या हुशारीनं घेतली. पद्माच्या नवऱ्याला कुठं हुशारी आहे? तरी त्याला बरोबरीचा हिस्सा का द्यायचा? तुम्हाला वाटणी करता येत नसेल तर तुम्ही जा, आम्ही करतो वाटणी. आता सासू काहीच बोलू शकत नव्हती. तिचा धाक कमी पडायला लागलाय आणि सुना वरचढ व्हायला लागल्या असं वाटत होतं.
आणि या दोघी जावाजावांनी त्यांना हवी तशीच वाटणी करून घेतली, तेही पद्मा तिथं नसताना. आणि म्हणाल्या, पद्माला या घरातली एक खोली मिळेल आणि तिची लग्नातली भांडी आणि वडिलोपार्जित जमिनीतला एक तुकडा, बाकी काहीही मिळणार नाही. आणि तिची भांडी वेगळी टाकली दारातच. आणि या दोघींनी होता नव्हता तेवढा संसार वाटून घेतला. आणि बँकेत ठेवलेले पैसे, इकडे तिकडे व्याजानं लावलेले पैसे, दागिने यांचंच राहिलं. ते मात्र प्रकाशात आलंच नाही. शंकरला त्याच्या भावांचा हा काळा बाजार आणि छुपा व्यवहार 1% माहीत नव्हता. आणि तो भोळाच राहिला होता. पद्माचा संसार तसाच दारात पडला होता तोंड वाचून. पण आता ती बैल शंकरशिवाय कुणाला हात लावू देत नव्हती. आणि शंकरच त्या बैलांना बघायचा. आणि मधला भाऊ म्हणाला, ठीक आहे शंकर, तू एक काम कर, ती बैल तू बघ आणि माझ्याकडं हजेरीनं राहा. मी सांगेल तिथं बैल घेऊन जायचं नांगरायला. आणि अशा प्रकारे शंकर स्वतःच्या सख्या भावाच्या घरी चाकरी म्हणून राहिला. आणि जेव्हा पद्मा, वैशाली, विश्वास खुश होऊन मामाच्या गावावरून आले तेव्हा, आणि इथे येऊन त्यांनी पाहिलं तर तिची लग्नातली भांडी अंगणात एका कोपऱ्यात पडली होती. सगळं चित्रच बदललेलं होतं. आणि तिच्या जावांनी सांगितलं की वेगळं राहिलंय आपण. पद्मा म्हणाली, पण का? आमचं काही चुकलंय का? आम्हाला काहीच कसं माहीत नाही. आत्या हे कसं झालं? असं पद्मा सासूला बोलली. आता सासू काहीच बोलत नव्हती. शंकरनं असं केलं, कोणत्या तोंडानं सांगायचं? आणि मधली चुलती तोऱ्यात म्हणाली, कुठपर्यंत एकत्र खायचं? तू आणि तुझा नवरा काहीच काम करत नाही, आमच्यावर ओझं बनून राहणार का? म्हणून वेगळं राहिलो. वेगळं तर सगळंच राहतात की, त्यात काय इतकं वाईट वाटून कशाला घेतेस? तसं पद्मा विश्वासला खूप वाईट वाटलं. विश्वासला तर त्याच्या या बनेल चुलत्यांचा फार राग आला. त्यानं रडणाऱ्या पद्माला समजवलं आणि म्हणाला, आई काळजी करू नकोस, फक्त काही वर्ष थांब. आता मी मोठा झालोय, आपले नक्की सुखाचे दिवस येतील. आणि पद्मानं डोळे पुसले. तिनं तिचा संसार गोळा केला. तिथंच एका खोलीमध्ये थाटला. शेजारी शेजारी अशा 3 खोल्या होत्या. पूर्वेकडे तोंड करून 3 भावांच्या. आणि त्यातली शेवटची खोली पद्माला दिली. आणि तिला कुठून तरी कळलंच, शंकरवर मधलीनं असा आळ घेतला होता. आणि तिला खूप दुःख झालं. तिनं रात्री अंगणात झोपलेल्या शंकरच्या पाठीवर बघितलं तर चाबकाचे वळ उठले होते. आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि त्या मुक्याचा नक्कीच श्राप लागणार सगळ्यांना, असं म्हणून तिचं मन खूप हळहळ करत होतं. आणि हे सगळं बघून विश्वासला खूप त्रास होत होता. त्याच्या दोन्ही चुलत्या कशा आहेत त्याला माहीत होतं. आणि आपले आईबाप किती गरीब स्वभावाचे आहेत हेही माहीत होतं. आणि आता ते 3 खोल्यांचं घर तिघांनी वाटून घेतलं. स्वयंपाकाची खोली त्या दोघी जावाजावांनी घेतली. आणि चमत्कार झाल्यासारखा त्या आता एकमताने राहायला लागल्या की वेगळं झाल्यावर. आता त्यांचं काहीच अडचण नव्हती एकमेकींची, कारण प्रत्येकीचा पैसा बाहेर यायला लागला होता. आणि पद्मानं मात्र अंगणामध्ये चूल मांडली आणि तिथंच स्वयंपाक करायला लागली. दिसताना तर एकत्र दिसत होतं सगळं, पण मनं मात्र दुभंगली होती. आणि सगळे एकमेकांपासून खूप लांब गेले होते. चुलत्या वैशालीसोबत सुद्धा बोलत नव्हत्या. आणि विश्वास पुन्हा गेला शहरामध्ये फार दुःखी होऊन. पण एका गोष्टीचं मात्र त्याला बरं वाटलं की आई आता गुराढोरासारखी राबणार नाही. नाहीतर इतकी वर्षे राबून काय मिळालं? तर काहीच नाही. एवढा हुशार विश्वास पण काही बोलू शकला नाही त्या वाटणीबद्दल, कारण त्याचे चुलते महाबनेल होते. जे काही वडिलोपार्जित होतं, घर जमीन, तेवढी फक्त दाखवलं, बाकी सगळं लपवून ठेवलं. आणि आता इकडे पुष्पा दारात कपडे धुवत होती. जना चंद्रभानचे कपडे घेऊन आली आणि पुष्पासमोर धुवायला टाकले. आणि पुष्पानं आपल्याच बापाचे आहेत म्हणून गुपचूप घेतले. जनाला ती काहीच बोलली नाही. मग चंद्रभान जनाच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, चिमणे, शर्टाच्या खिशात 100 रुपयाची नोट असेल तेवढी घे, नाहीतर भिजून जाईल. असं म्हणून त्यानं सरस्वतीकडे पाहिलं. पुष्पानं आता ती नोट घेतली आणि खुश झाली. आणि जना लगेच म्हणाली, आणि इकडं, मी खिस्सं बघायचं राहिलेच होते. आणि पुष्पा म्हणाली, काके, आता देणारच नाही, माझ्याकडे आणायच्या आधीच तू बघायला पाहिजे होतं. सरस्वती म्हणाली, पुष्पा, अगदी देऊन टाकी, असे कोणाचे पैसे घेऊ नये. आणि चंद्रभान म्हणाला, का घ्यायचं नाही? बाप आहे मी तिचा, आणि आता मी मुलांची काळजी घेतोय, कळलं? त्यामुळे तू काही बोलू नको. आणि सरस्वती गप्प झाली, कारण खरंच चंद्रभान मुलांची काळजी घेत होता. त्याला आता त्या एका माणसाने इंगा दाखवल्यापासून बाहेरच्या बायकांचे नाद कमी झाले होते. फक्त जनासोबतच होता तो. सरस्वती तर त्याला जवळ येऊ देतच नव्हती. त्यामुळे पैसा पाणी पाळून होता.
मुलंही मोठी होत होती आणि मुलांच्या नजरेत स्वतःला पाडायचं नव्हतं त्याला. मधून निदान तो एवढं तरी करायचा. मग आज जना म्हणाली, अहो मला बाजारात घेऊन चला की. तोडणीचा पट्टा पडला ना, कारखान्याचं बिल आलं असेल, मला काहीतरी करा, पैंजण करा ना घुंगराचं, आणि मला 10 भाराचं तरी पैंजण पाहिजेच. आणि चंद्रभानच्या डोक्यात आता होतं की यावेळी तोडणी चांगली झालीच आहे तर जना पैंजण मागतेच तर सरस्वतीला पण पैंजण घ्यावं. लग्न झाल्यापासून तिला काहीच घेतलं नव्हतं. आणि तो जनाला म्हणाला, जना तू माझ्यासोबत नाही येऊ शकत, पण मी तुला पैंजण आणतो. जना म्हणाली, पण ते मला पसंत नाही पडलं तर. चंद्रभान म्हणाला, 2 आणतो, तुला आवडेल ते घे. जना म्हणाली, 2 कशाला, आता मला 2-2 घेणार की काय एका वेळेला आलटून पालटून घालायला. आणि चंद्रभान म्हणाला, तुला 1 आणि सरस्वतीला 1. तुला आवडेल ते तू घे आणि तुला जे आवडलं नाही ते सरस्वतीला देऊ. आता जनाला त्याचाही राग आला, पण आता ती गप्प बसली. आपल्याला मिळतंय ना पैंजण, मग कशाला उगीचच नाक खुपसायचं म्हणून ती गप्प झाली. आणि चंद्रभानसुद्धा तिलाच ओरडला असता, असंच म्हणाला असता, तू गप्प बस म्हणून. मग चंद्रभान गेला. दोघींनाही 10-10 भाराची पैंजण घेतली आणि उधळपट्टी स्वभावामुळे जवळचे सगळे पैसे संपवले. शिवाय कापड दुकानदाराची, सोनाराची या आधीची उधारी दिली. आणि बाजार म्हटलं की कुणीतरी भेटायचं ओळखीचं आणि म्हणायचा, चंद्रभान अरे पैसे तू घेतले होते तेव्हा 1000 रुपये 2000 रुपये ते कधी द्यायचा. दरवेळी दिसला की तोंड लपवून जातो आणि त्यानं जवळ होते नव्हते तेवढे पैसे देऊन टाकले आणि लोकांना नंतर देतो उरलेल्या, असं आश्वासन दिलं. पैंजण घेऊन खिसा रिकामा करून घरी परत निघाला. आणि आज त्याच्या का मनात आलं होतं सरस्वतीला पैंजण घ्यावं कुणास ठाऊक. पण आता तो बंधाऱ्याने येत होता. अचानक त्याची बुलेट घसरली. चंद्रभान गाडीवरून पडला. त्याचा पायच मोडला आणि तो तिथंच विवळत पडला. काही माणसांनी त्याला दवाखान्यात नेलं, ॲडमिट केला. ही बातमी त्याला घरी कळली, त्याच्या घरी कळवली. जना तर काही हल्ली नाही जागची, पण आता पोरांचा बाप आहे म्हणून तरी सरस्वतीचं काळे झालं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आता ती त्याच्या मुलांची आई होती आणि कितीही नाकारलं तरी बायको होतीच. आणि आपल्या नवऱ्याला काहीतरी होतंय म्हटलं की बायकोचा जीव कासावीस होणार ना, कारण तो तिचं कुंकू होता. ठेवलेल्या बाईला काय, आज एक तर उद्या दुसरा, दुसऱ्या दिवशी तिसराच. ठेवलेल्या बायकांना अनेक पर्याय असतात पुरुषांचे, पण बायकोसाठी नवरा एकच असतो. नवऱ्याला दुसरा पर्याय कुठलाच नसतो. म्हणून सरस्वतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती दवाखान्यात निघाली. कांद्यामध्ये लपवलेले पैसे तिने झंपरमध्ये टाकले आणि निघाली. कारण दवाखाना म्हटलं की किती पैसे लागतात माहीत नसतं. आणि बहुतेक आता पुन्हा तिच्या संसाराला चंद्रभानच्या दवाखान्यामुळे खड्डा पडणार होता.